ठिकाणी अंतिम सामना मात्र सुरू झाला। भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा। रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा अर्थात वनदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आली। कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सुरू झालेली कबड्डी स्पर्धा मध्ये अंतिम टप्प्यामध्ये आली। अंतिम टप्प्यामध्ये खेळत असताना अर्थात श्री गणेश दिवलांग वर्सेस मरिदेवी धेरण या दोन संघांचा सामना मात्र या ठिकाणी अर्थात रंगता सामना आपल्याला पाहायला मिळणार। उपस्थित सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद देणार आहे। अगदी सकाळपासून आतापर्यंत आपण कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता अगदी चांगल्या पद्धतीने कबड्डी स्पर्धा पाहण्यास आपण देखील खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्याला देखील मनापासून आणि तनापासून हार्दिक हार्दिक आभार। पुन्हा एकदा प्रतीक, खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रतीक धुमाळ आपण आपल्या चढाईचा गवगवा त्या ठिकाणी ठेवला, आपल्या चढाईचा खऱ्या अर्थानं दहशत त्या ठिकाणी ठेवली आणि आपण अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला। खरं तर दिवलांग संघामध्ये सर्वच खेळाडू मातब्बर आहेत। अमित धुमाळ असेल, या ठिकाणी पार्थ असेल, म्हणून याच्यामध्ये लाजण्याची काही गरज नाहीये आणि निश्चितपणे आपलं मत मांडायला प्रत्येकाचा अधिकार आहे। पुन्हा एकदा इथे ऋतिक पाटील एक गुण नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळवतोय। आता मात्र इथे मरिदेवी धेरण वर्सेस श्री गणेश दिवलांग अशा ह्या संघांमध्ये सुरू झालेला सामना पार्थ मात्र मैदानाच्या बाहेर एक सुंदर अशी पकड मात्र त्या ठिकाणी केली जाते। पुन्हा एकदा ऋतिक चढाईसाठी येतोय। अनेक वेळेला आपण पाहतोय तर गणवेशाच्या संदर्भात असेल, हेअरस्टाईलच्या माध्यमातून असेल, अनेक खेळाडू वेगवेगळी या ठिकाणी केश रचना हेअरस्टाईल देखील या कबड्डी खेळामध्ये करत असतात। आगळी वेगळी या ठिकाणी आपण पाहत असतो आणि आकर्षित होणारे खेळाडू असतात। मग ते आपल्या लक्षात राहतात, मग लहान लहान मुलं मग त्यांची एखाद्याची हेअरस्टाईल बघून आपण सुद्धा तशाच पद्धतीनं करायची। म्हणजे हा एक थोडासा एक वेगळा आदर्श असतो, परंतु खरा आदर्श कबड्डीचा आदर्श आपल्या भविष्यातील खेळाडूंनी घेतला पाहिजे, हा आदर्श आपण ठेवायचा आहे। आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ खऱ्या अर्थानं आपल्या संघाचं प्रतीक आहे। 1 2 3 3 गुण एक सुपर डुपर रेटच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं आपली जमवत आपली जमा पूंजी मात्र वाढवतोय। पुन्हा एकदा ऋतिक 2 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आहे। पाहायचं शांततामय वातावरण आहे, शांततामय खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय। रसिक प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध या कबड्डीमध्ये झालेला आहे। निश्चितपणे एक मोठं चषक आहे, सन्मान चषक आहे, ते मात्र कोणाच्या बाजूनं कोणाच्या संघामध्ये कोणाच्या मंडळामध्ये जाणार आहे। प्लीज 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 आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित धुमाळ खरं तर राष्ट्रीय खेळाडू आहे, रेल्वेमध्ये खेळलेला खेळाडू आहे, प्रो कबड्डी खेळलेला खेळाडू आहे, अशा विविध लीग मध्ये खेळलेला खेळाडू आहे। रायगड जिल्ह्याला अंतिम अर्थात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देणारा त्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा खेळाडू आहे। आता मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूची मात्र कसपणाला लागते, कारण आता प्रत्येक खेळाडू या ठिकाणी एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न करत असतो। खरोखर अप्रतिम पाहण्यासारखा खेळ होती आपला, डोळ्यांची पापणी हलते ना हलते त्या क्षणामध्ये मग अशी खेळी तर अप्रतिम रसिक मनाला जाग्यावर थांबवून ठेवणारा खेळ आहे। नो कम्प्लेंट्स, खरं निर्विवाद एवढ्या मोठ्या या 32च्या भाग्यपत्रिकेमधून अनेक संघांवर आपण मात करत या ठिकाणी आला आणि तितकीच चांगली या ठिकाणी खेळी श्री गणेश दिवलांगच्या माध्यमातून झाली, कारण सेमीफायनलमध्ये श्री गणेश दिवलांग या संघाने देखील एक महाकाय पराक्रम केला। पांडवादेवी रायवाडी एक रायगड जिल्ह्यातील खूप मोठा संघ आहे, याला पराभूत करत या ठिकाणी आला। आता मात्र ऋषिकेश एक गुण आपल्या संघासाठी घेतोय। खेळासाठी खेळपण, कबड्डीसाठी काय पण, आणि ही कबड्डीसाठी काही करण्याची तयारी असणारे आमचे खेळाडू आहेत। प्रो कबड्डी सीझन 11वा सुरू आहे, टीव्हीवर दररोज आपण पाहतोय, अनेक खेळाडू त्याच्यामध्ये आहेत।
रायगड जिल्हा देखील कमी नाहीये, त्याच्यामधील खेळाडू देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. मग त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण भविष्यातल्या आपल्या भाकरीची व्यवस्था करणं देखील तितकंच महत्वाचं. मग खेळासाठी खेळू नका. आता पुन्हा एकदा अजून एक या ठिकाणी देणगी आलेली आहे. अर्थात स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश पाटील ढवर यांकडून मंडळासाठी 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. मित्रांनो, अगोदरच म्हटलं होतं कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं तनमन धनानं सुरुवात केली असे रघुनाथ पाटील मित्रांनो खऱ्या अर्थानं अमर आहेत. कारण त्यांच्या ऋतिक सारखा एक महाबलाट या चढाई बहादर अर्थात या ठिकाणी प्रांगणामध्ये उतरलेला आहे, नव्हे तर अवतरलेला आहे. पाहायचं आहे, कारण अवतरलेलाच हा शब्द कदाचित त्याच्यासाठी एक योग्य ठरू शकतो. मात्र इथे अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा ऋतिकच्या माध्यमातून 1 गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी घेतला जातोय. पुन्हा एकदा आता प्रतीक धुमाळ मैदानामध्ये आहे. तोपर्यंत असा मात्र बाजीनं पुन्हा एकदा बाजी लावली. आपली भूमिका स्पष्ट आहे. जो कोणी आला तिथे कारण परफेक्शन आहे, नजर आहे. नजरेमध्ये जो बसला तो मात्र तिथे संपला. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय. आपल्या संघाचं थोडंसं वाटलेलं ओझं हलकं होणार का यासाठी मात्र प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा आता प्रतीक येणार की थांबला निसटता होता, परंतु पुन्हा एकदा सांघिक शक्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं गेलं आणि मरीदेवी धेरण हा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला. एक गोड चर्चा, एक सकारात्मक चर्चा, एक पॉझिटिव्ह चर्चा मात्र त्या ठिकाणी होती. अशा संघासाठीच, अशा खेळासाठीच खऱ्या अर्थानं हा संघ प्रसिद्ध आहे. मात्र आता पाहायचंय अंतिम क्षण कशा पद्धतीनं आपल्या हातामध्ये येणार. पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सगळेच खेळाडू मैदानामध्ये उतरलं, परंतु देवानं देखील कमरेवर हात ठेवला आणि सांगितलं तुमचं तुम्हाला बघायचं आहे. आणि नंतर देखील खऱ्या अर्थानं कसरत सुरू झाली आणि मग मात्र प्रत्येकानं सिद्ध व्हायला सुरुवात केली. असा हा खेळ आहे. अशा या जिद्दीनं पेटून उठलेले खेळाडू आहेत. आपण मात्र यशवंत झालेला आहात. आपण मात्र आपली कीर्ती ही निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये पसरणारच आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश जर्सी देखील 2 नंबरची आहे, जबाबदारी देखील 2 नंबरची आहे. हो हो येतोय का थांबतोय, परंतु नाही. इथे ऋषिकेश पुन्हा एकदा अमित धुमाळ डबल 1 अर्थात 1वर 1 11 11. अंतिम सामना आज खेळवण्याचा सन्मान देखील आपण पाहतोय. महेंद्र नाईक असेल, प्रवीण कदम असेल, सचिन पाटील असेल, या 3 पंचांना मिळाला. हा देखील सन्मानाची बाब आहे. ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे की रायगड जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेचा एक आपण सामना निरीक्षक म्हणून ही स्पर्धा अंतिम सामना आपण खेळवलाय. आता मात्र सेमीफायनलचा जो सामना झाला ना, खरोखर अतिशय रोमांचकारी झाला. हलता गुणफलक तेवढ्याच जबरदस्त पद्धतीनं दोनही संघानं खेळला आणि खूप मोठा आनंद आणि तेवढाच प्रेशर देखील सामन्यावर त्या ठिकाणी होता. चला, सामना देखील मध्यंतरानंतर सामना सुरू झालाय आणि पुन्हा एकदा ऋतिक या ठिकाणी येतोय. संघ हलवण्याची ताकद ऋतिक मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाव आहे,
प्रत्येक कबड्डी रसिकापर्यंत पोहोचलेलं नाव आहे. बोनस अर्थात या ठिकाणी मरिदेव धेरंड या संघाला मात्र मिळतं. पुन्हा एकदा अमीर कबड्डी मधला अमीर आहे आणि आता देखील या ठिकाणी हो हो आता मात्र कबड्डीची अमेरिकी आहे त्याच्याकडे, कबड्डीची श्रीमंती आहे त्याच्याकडे. म्हणून म्हटलं आमचा मित्रांनो हे अनुभव खेळाडू आहे, हे अनुभव खेळाडू आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. शेवटी कबड्डीची त्यांनी श्रीमंती दाखवली मित्रांनो, हे महत्वाचं आहे. मग एखादा खेळाडू एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला देखील खऱ्या अर्थानं आपले गुणवत्ता सिद्ध केले. पाठी बसलेला या ठिकाणी विनीत हा देखील एक चांगला खेळाडू आहे, इंज्युअर्ड आहे. हे देखील मित्रांनो श्रीगणेशचे मोठे खेळाडू आहे, ज्याला ही कबड्डी गाजवलेली आहे. आता मात्र बोलता बोलता लोणाचा ओझा मात्र या ठिकाणी पडला आहे. तो मरिदेवी धेरंड या संघावर ऋण मात्र फेडले, परंतु हो आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा होती. बोनस प्लस पॉइंट ऋतिकचा हा खेळ आहे, पाहण्यासारखा खेळ आहे. आपण पाहतोय 16-14 सॉरी 18-14 आहे ना. आता मात्र या ठिकाणी आतापर्यंत सेमीफायनल मध्ये पराभूत झालेल्या संघांमध्ये पांडवादेवी रायवाडी आणि नूतन हनुमान ढवळ हे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र संघ आहेत. कदाचित तृतीय आणि चतुर्थ हा त्या दोन संघांमध्ये चषक जाणार आहे. मात्र ह्या सामन्यावर अवलंबून आहे तृतीय क्रमांक कोणाला आणि चतुर्थ क्रमांक कोणाला. जनरली जो अंतिम सामन्याबरोबर हरतो त्याला तृतीय क्रमांक दिला जातो आणि जो दुसऱ्या नंबरच्या संघाबरोबर हरतो त्याला चतुर्थ क्रमांक दिला जातो. तशाच पद्धतीनं आजच्या कबड्डी स्पर्धेतील तृतीय आणि चतुर्थ क्रमांक देखील अवलंबून आहे. एक शांततेनं चाललेला खेळ आहे. खेळाडू देखील शांत आहेत, ते देखील अगदी शांततामय अशा पद्धतीनं हा खेळ करत आहेत. धरपकड, ओढा ताण, आणीबाणीची मात्र वेळ नाहीये, कारण 14-19 आहे. ही वेळ आणण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील श्रीगणेश दिवलांग या संघाला, कारण पिछाडी तर भरून काढायचीच आहे. मग पिछाडी भरून काढून आघाडीमध्ये आपल्याला येण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न तर करावेच लागणार आहे. पाहायचं 19-14 पुन्हा एकदा ऋतिक मात्र आता येणार की थांबणार. हो 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 अशी चढाई आहे ना, अनेक वेळेला रिस्की ठरू शकता. आता दुर्घटना घडली नाही म्हणून सोडून द्या, परंतु अशा चढाई असतात ह्या अनेक वेळेला या त्रासदायक ठरत असतात. कारण ज्या वेळेला खेळाडू तिकडनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या संघातल्या खेळाडूंमध्ये एक चीड निर्माण होत असते. मग कुठेतरी अडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि आता कसं आहे, आता आमचे पंच देखील बांधिलकी आहे, सूट चालू आहे, टायमिंग संपलेलं नाहीये. त्यावेळेमध्ये ते बंधनकारक आहे. सुरुवातीला जी पंचांची भूमिका असायची पहा पूर्वीची कबड्डी, त्याच्यामध्ये साधारण टॅकल केली ना की लगेच पंच विसल मारायची, का तर पुढची रिस्क येऊ नये म्हणून. आता मात्र तसं राहिलं नाहीये. आता 30 सेकंद आहे, त्याच्यानंतर स्वर चालू आहे, मग चला कितीही उरावर बसा असं या ठिकाणी आता थोडंसं कुठेतरी होत आहे. दिवलांग संघाची भूमिका आणि संयमाची भूमिका मात्र ठेवायला लागणार आहे ती धेरंड संघाला. टिकवायचं आहे, मित्रांनो, टिकवणं देखील सोपं नाहीये, काढणं सोपं आहे परंतु टिकवणं सोपं नाहीये. मात्र हे आपल्याला करायचं आहे आणि दिवलांगला मात्र बेभान होऊन
अर्थात आपल्या स्वार व्हायचा आहे. तेव्हा कुठे सगळ्यात मोठा चषक आपल्या मंडळामध्ये येणार आहे. हे दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागणार आहे. अनेकांच्या देणगीतून अनेकांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभी राहिलेली या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये सांगता समारोपाचा देखील शिव आहे. अर्थात शांततेचं प्रतीक आहे. निळा रंग आहे, धैर्याचं प्रतीक आहे, पिवळा रंग आहे, खऱ्या अर्थानं आत्मीयतेचं प्रतीक आहे. असे अनेक रंग एकवटून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खाली बघा हे सगळे रंग एकवटून या ठिकाणी पंच उभे आहेत आणि त्यांना सगळ्यात मोठी पॉवर खालचा रंग आहे, काळा रंग आहे. ते जागेवर निषेध देखील करू शकतात. ही देखील त्यांना पॉवर आहे. अमीर धुमाळ 20-16 असा गुणफलक आहे आणि अमीर अर्थात मैदानाच्या बाहेर. आमची हळूहळू या ठिकाणी भाविक लोक यायला सुरुवात होईल. भजनासाठी अनेक लांबून या ठिकाणी आमचे या ठिकाणी दर्दी भजन दर्दी येत असतात. आमच्या अनेक ओव्या अर्थात भजनांचे अनेक या ठिकाणी गौरव असेल, अभंग असतील या ठिकाणी ऐकण्यासाठी मात्र येत असतात. 21-16 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. परंतु भजन म्हणलं की जुनी मंडळी असं कुठेतरी आपण ठरलेलंच वाटतं. मग नवीन चेहरे भजनाला दिसत नाहीये. पुन्हा एकदा ऋषिकेश या ठिकाणी जसं टायमिंग संपत चालेल ना तसा तसा आमचा रसिक प्रेक्षक वर्ग बसलेला एकदा मागे हात लावतोय आणि मात्र निघतोय. आता मात्र या ठिकाणी येतोय. पार्थची भूमिका देखील मित्रांनो खूप महत्वाची आहे. आपल्याला माहित असेल महाभारतामध्ये देखील पार्थ म्हणजेच अर्जुन, आता त्याची देखील भूमिका तितकीच महत्वाची होती.